कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यशिरते, आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्याला काही गोष्टी विसराव्या लागतात, म्हणजे आपल्यालाच त्यातून सावरायला हवं। आता आमच्या मुलाचं निधन झालं, त्याच्या दुःखाचं सावट वसुंधरा आणि आकाशरावांच्या संसारावर नको म्हणून एवढं सगळं चाललं होतं। तर सुशिलाचा आवाज असा अधूनमधून चढतो। चुकलं माझं। आम्ही तुमच्या पाया पडतो। पाया नका पडू। मी येते लग्नाला, पण तुमच्यासाठी नाही, माझ्या मुलाच्या आनंदासाठी। या ना, या जयश्रीताई या। अहो सगळेजण तुमची ना अगदी आतुरतेने वाट बघतायत, या। अरे वा 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 वा, आलात, या या, तुमचं स्वागत आहे। बरं का अवनी, मला खरं तर विश्वास नव्हता, पण तुझ्या सासूचा राग घालवला बाबा या दोघांनी। बऱ्याच पटकन राग घालवलाय। चला चला चला, या या, थांबल्यात गुरुजी आपल्यासाठी। चला 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 चला। बरं का गुरुजी, ही आमची धर्मपत्नी जयश्री, सॉरी म्हणजे आज ही फक्त वरमाई आहे, बाकी काही नाही। काय म्हणजे आज सगळा मान हिचा, बरं का। हे शक्य झाल्यास देवाच्या जागी हिला बसवलं तरी चालेल। तुम्ही जर अशी चेष्टा करणार असाल ना, तर मी परत निघून जाईल। सॉरी गुरुजी, वरमाई पुन्हा रुसायच्या आत सुरू करायला दे तुम्ही। नाही नाही, आई बाबा असे कधीच वागणार नाहीत, ते माझ्याशी खोटं बोलणारच नाही कधी। पण मग माझ्या कानांनी ऐकलं, हे काय होतं? आमच्या मुलाच्या जाण्याच्या धक्क्यातून आम्ही अजून सावरलो नाही होतो। आता आमच्या मुलाचं निधन झालं, त्याच्या दुःखाचं सावट वसुंधरा आणि आकाशरावांच्या संसारावर नको म्हणून एवढं सगळं चाललं होतं। पण एका महत्वाच्या विषयावर बोललोच नाही आपण। कोणता विषय? अगं, तुझा नवरा। काय करताय जयश्री तुम्ही? उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि आज तुम्ही तिला तिच्या भूतकाळाविषयी काय विचारताय? तुम्ही घरातल्या मोठ्या, कुठे कधी कसं काय बोलायचं याचं भान तुम्हीच ठेवलं नाही तर बाकीच्यांनी काय करायचं? कारण नसताना माझ्या होणाऱ्या सासूबाईंना आईने एवढं बोलणं शक्यच नाही। नक्कीच आईला त्यांना माझ्याशी बोलण्यापासून थांबवायचं होतं। कार्यामे सिद्धमायतु प्रसन्नेत्वदात वीणानिनाचमायंत सर्वाणि सुरनायक मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। अशा प्रकारे गणेश पूजन संपन्न झालेलं आहे।
मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. चला मग आता गुरुजी नवऱ्या मुलाला आणि नवऱ्या मुलीला बोलवायचं बघतो आम्ही, आहे की नाही? आणि अखिल भास्कर, भास्कर हे बघ आता सगळ्या विधी पुढच्या काय ते जरा सुरू करा, गुरुजींची मदत घ्या, कळलं? अखिल जाऊन आकाशला घेऊन ये नवरदेवाला, कळलं ना? जा 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 जा. हा आणि तुम्ही पण जा नवऱ्या मुलीला घेऊन या. होय होय हा? बसला घेऊन येतो पटकन. जा जा जा. चल वर. वसू ओसो अगं अशी का बसलीस तू? काय झालं? अगं तुला लग्नाला जाईपर्यंत गौरीहार पूजायला सांगितलं होतं ना मी. बसू तुला कोणी काही बोललंय का? ते आमच्याकडून काही चुकलंय का? चुकलं चुकलं नाही. मुद्दाम केलंय तुम्ही, ठरवून. इतके दिवस लग्न ठरल्यापासून आजपर्यंत एवढी मोठी गोष्ट लपवली तुम्ही माझ्यापासून. वसू हे काय बोलतेस तू? तेच की तुम्ही माझ्या सासरकडच्यांशी आकाशरावांशी खोटं बोललात. तुमचा एकुलता एक मुलगा माझा पहिला नवरा शार्दूल मेलाय असं तुम्ही ठाकूरांना सांगितलं. मी विधवा आहे, डिवोर्सी नाहीये हे सांगितलं तुम्ही ठाकूरांना. आई, मी तुला पुन्हा पुन्हा विचारत राहिले की काही खोटं बोलली नाहीयेस ना, पण तू फक्त पांघरूण घालत राहिलीस. मी तुम्हा दोघांनाही सांगितलं होतं मला खोट्याच्या बळावर लग्नच करायचं नाहीये. आई, तुम्हाला सतत सांगत राहिलीस की आकाशरावांसमोर शार्दूलचं नाव घेऊ नकोस. का? तर आपल्या पहिल्या नवऱ्याबद्दल सतत बोलायला त्यांना अजिबात आवडणार नाही. पण हे खरं होतं का? नाही. पण खरं हे की आकाशरावांना शार्दूल जिवंत आहे याबद्दल मी काहीच सांगायला नको ही तुमची इच्छा होती, हो ना? माझ्या लग्नाची इतकी गरज वाटत होती तुम्हाला की त्यांना जे पटेल ते सांगून मुलगी खपवायला तयार झालात तुम्ही. नाही वसू, अगं खपवायला तू काय डाग पडलेली खराब झालेली वस्तू आहेस का? 100 नवी सोनं आहेस तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.